हरे कृष्णा। जगत गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय। जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन, यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तरशत श्री अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शिल प्रभुपाद महाराज की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तरशत श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर शिल प्रभुपाद महाराज की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तरशत श्रील गौर किशोरदास बाबा जी महाराज की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तरशत श्रील भक्ति विनोद ठाकुर जी प्रभुपाद महाराज की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तरशत श्रील जगन्नाथ बाबाजी महाराज की जय। नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। श्रील जी रूप सनातन भक्त रघुनाथ श्री जीव गोपाल भट्टदास रघुनाथ गोस्वामी महाराज की जय। नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय।
मथुरा वृंदावन धाम की जय, मायापुर नवदीप धाम की जय, द्वारका धाम की जय, पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की जय, अयोध्या धाम की जय, बद्रीनाथ धाम की जय, गंगा माई की जय, यमुना माई की जय, तुलसी महारानी की जय, भक्ति देवी की जय, हरिनाम संकीर्तन की जय, समवेद भक्त वृंद की जय, समवेद भक्त वृंद की जय, समवेद भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। आज हम लोग श्रीमद् भागवतम पंचस्कंद स्कंद 5वां, अध्याय संख्या 10, 11, 12, 13। ये अध्याय में ब्रह्मदेव के सुपुत्र ऋषभदेव इस भौतिक संसार में अपने पुत्रों ने कैसा व्यवहार करना चाहिए, कैसा जीना चाहिए, उसके ऊपर पूर्ण ज्ञान अपने बच्चों को दिया है। तो ये जो ये जो ज्ञान है, तो इस भौतिक संसार में कलयुग में हर व्यक्ति आत्मसात करना चाहिए। उसके ऊपर हम चर्चा करेंगे। हंसे गुरुमहि भुक्तानुवृत्त्यां वितृष्णया द्वन्द्वति तीक्षया च सर्वत्र जन्तो व्यसनावगतां जिज्ञासया तपस्या निवृत्त्यां मत्कर्म विकर्म कथस्थयात् नित्यं मध्येव सागद गुणकीर्तनामे निवैरसामुपशमेन पुत्रां जिहासया देहगेहात्मबुद्धिम् अध्यात्मयोगेन विविक्तसेवयां प्राणेन्द्रदियात्मभिजयेन सद्यकम् सच्चद्वया ब्रह्मचर्येण शश्वत असंप्रदानेन यनेन वाचाय सर्वत्र मद्भाव विचक्षणेन ज्ञानेन विज्ञान विराजतेन योगेन धुतद्ध मदसु सत्वयुक्ते लिंग व्यपोहे कुशलोऽहमाख्यम्। हंसे गुरो मही भक्तानुरुत्यां वितृष्णया द्वन्द्वतितीक्षया च सर्वत्र जन्तो व्यसनावगत्यां जिज्ञासया तपसेहा निवृत्त्यां मत्कर्मभिर्मत् कथया च नित्यं मध्येव संगध्य गुणकीर्तनात्मे निर्वेरसाम्भ्योपशमेन पुत्रां जिहासया देहगेहात्मबुद्धेम् अध्यात्मयोगेन विविक्तसेवयां प्राणेन्द्रियात्मभिजयेन संज्ञम् सच्छद्धया ब्रह्मचर्येण शश्वतम् असंप्रदामादेन यमेन वाचाम सर्वत्र मद्भाव विचक्षणेन ज्ञानेन विज्ञान विराजितेन योगेन धुतुद्धत्मसतुक्तयुक्तो लिंग व्यपोहे कुशलोऽहमाख्यम्। हंसे गुरो मही भक्त्यानुरुत्यां वितृष्णया द्वन्द्वतितीक्षया च सर्वत्र जन्तो व्यसनावगत्यां जिज्ञासया तपसेहा निवृत्त्यां
मत्कर्मभिमर्कथस्तयाच नित्यं मध्येव संगद्ध गुणकीर्तनात्मे निवैरसाम्भ्योपशमेन पुत्रां जिहासया देहगेहात्मबुद्धिम् अध्यात्मयोगेन विविक्तसेवयां प्राणेन्द्रियायात्मभिजयेन सम्यगम् संजत्थया ब्रह्मचर्येण शश्वतम् असंप्रमादेन यमेन वाचाम सर्वत्र मद्भावविवेक्षणेन ज्ञानेन विज्ञानविराजितेन योगेन धुत्तं मदसत्त्वयुक्तो लिंगव्यपोहे कुशलोहमाख्यम। हंसे शब्दार्थ जो परमहंस अर्थात सर्वाधिक आध्यात्मिक प्रगती केलेला मनुष्य आहे। गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु, मयी म्हणजे माझ्या, भगवंत, भक्त्या म्हणजे भक्तिमय सेवा करून, अनुवृत्त्या अनुसरण करून, वितृष्णया इंद्रिय तृप्तीपासून अनासक्त, द्वंद्व म्हणजे भौतिक जगातील द्वंद्वे, तितिक्षया म्हणजे सहन करून, च म्हणजे सुद्धा, सर्वत्र म्हणजे सर्वत्र, जंतू म्हणजे जीव, व्यसन म्हणजे जीवनातील दुःखी परिस्थिती, अवगत्या जाणून घेऊन, जिज्ञासया म्हणजे सत्याविषयी पुच्छा करणे, तपस्या करून, इहा निवृत्ती इंद्रिय सुखासाठी प्रयत्न त्यागून, मत कर्म भी माझ्याकरिता कर्म करून, मत कथया माझ्याविषयीच्या कथा ऐकून, च म्हणजे सुद्धा, नित्य म्हणजे नेहमी, मतदेव संगत माझ्या भक्ताची संगत करून, गुणसंकीर्णार्थ मे माझ्या अलौकिक गुणांचे कीर्तन व यशोगान करून, निवैर शत्रुत्व त्यागून, साम्य आध्यात्मिक ज्ञानामुळे सर्वांना समान दृष्टीने पाहणे, उपदेशमेन क्रोध शोक इत्यादीवर संशय ठेवून, संयम ठेवून पुत्रा हे पुत्रानो, जिहासया म्हणजे त्यागण्याची इच्छा करून, देह म्हणजे शरीर, गेह म्हणजे घर, आत्मबुद्धो आत्म्याशी तादात्म, अध्यात्म योगेन वैदिक ग्रंथाचा अभ्यास करून, विविक्त सेवया एकांत वासात राहून, प्राण प्राणवायू इंद्रिय आत्म मन अभिजयेन नियंत्रित करून, सध्या पूर्णपणे सतश्रद्धया वैदिक ग्रंथावर विश्वास ठेवून, ब्रह्मचर्येने ब्रह्मचर्याचे पालन, शाश्वत सदैव असंप्रमादेन भ्रमित न होता, यमेन म्हणजे संशयाने, वाचाम म्हणजे शब्द, सर्वत्र म्हणजे सर्व, मतभाव माझ्याविषयी चिंतन करून, विचक्षणेन लक्ष देऊन, ज्ञानेन म्हणजे ज्ञान वृद्धिंगत करून, विज्ञान ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करून, विराजितेन प्रकाशित होऊन, योगेन भक्ती योगाच्या अभ्यासाने, धुती म्हणजे धैर्य, बुद्ध म्हणजे उत्साह, तत्व म्हणजे विवेक, युक्त म्हणजे नेयुक्त होऊन, लिंगम म्हणजे भौतिक बंधनाचे कारण, वेपोहेत म्हणजे मनुष्य त्यागू शकतो, कुशल म्हणजे मंगलदायक, अहम आख्यम म्हणजे मिथ्या अहंकार भौतिक जगाशी वृथा तादात्म। अनुवाद। ऋषभदेव अपने पुत्र को बोलते हैं, हे पुत्राणो, तुम्ही एका अतिप्रगत परमहंस भक्ताचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार माझ्यावरील भगवंत श्रद्धा तथा प्रेम विकसित करा। तुम्ही इंद्रिय तृप्तीचा तिरस्कार करा आणि सुख दुःखरूपी द्वंद्वे सहन करा, कारण ही द्वंद्वे शीत आणि उष्ण, थंड आणि गरम इत्यादी ऋतूप्रमाणे परिवर्तनशील आहेत। जीव या भौतिक जगामध्ये अगदी उच्चतर ग्रहांसह इतर सर्वच ग्रहावर दुःखी असतात आणि म्हणून त्यांची दुःखी अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्या सत्याविषयी जिज्ञासा करा। त्यानंतर भक्तिमय सेवा प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारचे तपाचरण करा। इंद्रिय तृप्तीसाठीचे प्रयत्न त्यागून भगवंताची सेवा करा। सदैव भगवंताच्या संगतीत राहून सदैव भक्तांच्या संगतीत राहून भगवत कथा श्रवण करा। भगवंताचे कीर्तन आणि यशोगान करा।
सर्वांना आध्यात्मिकदृष्ट्या समभावाने पहा. शत्रुत्व त्यागून क्रोध तथा शोकाचे दमन करा. आत्म्याचे देहाशी आणि घराशी तादात्म्य करू नका आणि वेदशास्त्राचे नेहमी अध्ययन करा. एकांत स्थळी निवास करा आणि मन, इंद्रिय तथा प्राणवायू यावर पूर्ण संयम साधता येईल अशा प्रक्रियेचा अभ्यास करा. अधिकृत वेदशास्त्रावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि सदैव ब्रह्मचर्याचे पालन करा. तुमच्या निर्दिष्ट कर्तव्याचे आचरण करा आणि अनावश्यक बोलणे टाळा. भगवंताचे सतत चिंतन करून योग्य अधिकारी पुरुषाकडून ज्ञानप्राप्ती करा. अशा रीतीने भक्तियोगाचे आचरण करून तुम्ही धैर्याने आणि उत्साहाने ज्ञानामध्ये प्रगती करू शकाल आणि मिथ्या अहंकाराचा त्याग करू शकाल. तात्पर्य श्रील प्रभुपाद महाराज की जय. श्रील प्रभुपादजी चं तात्पर्य, या 4 श्लोकामध्ये भगवान ऋषभदेव आपल्या पुत्रांना भौतिकबद्ध जीवन आणि मिथ्या अहंकार यापासून उत्पन्न होणाऱ्या मिथ्या तादात्म्यापासून कसे मुक्त होता येते हे शिकवित आहेत. मनुष्याने उपरोक्त पद्धतीचा अभ्यास केल्यास तो हळूहळू मुक्त होत जातो. वर उल्लेख केलेले सर्व पद्धतीचा अभ्यास केल्याने तो आपल्या भौतिक देह त्यागून लिंगम व्यपोहेत आपल्या मूळ आध्यात्मिक देहाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकतो. मनुष्याने सर्वप्रथम एका अधिकृत आध्यात्मिक गुरूचा स्वीकार केला पाहिजे. या तथ्यास श्रील रूप गोस्वामीने आपल्या भक्तिरसामृत नामक ग्रंथामध्ये अनुमोदन दिलेले आहे. श्री गुरुपादाश्रय मनुष्याने भवबंधनातून मुक्त होण्यासाठी आध्यात्मिक गुरूचा आश्रय घेतला पाहिजे. तद विज्ञानार्थ सगुरुम एवांभिगच्छेत. मनुष्य आध्यात्मिक गुरूचा प्रश्न विचारून आणि त्यांची सेवा करून आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो. मनुष्य जेव्हा भक्तिमय सेवा करू लागतो तेव्हा आहार, निद्रा, वस्त्राभूषणे इत्यादी व्यक्तिगत सुखाविषयीचे त्याचे आकर्षण स्वाभाविकपणे क्षीण होते, नष्ट होते. भक्ताच्या संगतीमुळे तो आदर्श आध्यात्मिक जीवनाचे आचरण करू शकतो. या श्लोकातील मध व संगत हा शब्द फार महत्त्वपूर्ण आहे. सध्या स्थितीत विविध देवतांच्या उपासनेसाठी समर्पित झालेले अनेक तथाकथित धर्म समाजामध्ये आढळतात. पण सत्संग वा चांगला संघ म्हणजे केवळ श्रीकृष्णांनाच आराध्य देव मानणाऱ्या व्यक्तीचा संघ. तो तथाकथित या श्लोकातील भक्तिमय सेवा करू शकतो. तेव्हा आहार, निद्रा, वस्त्राभूषणे इत्यादी व्यक्तिगत सुखाविषयीचे त्यांचे आकर्षण स्वाभाविकपणे क्षीण होते. भक्ताच्या संगतीमुळे तो आदर्श आध्यात्मिक जीवनाचे आचरण करू शकतो. या श्लोकातील मध्ये व संगत हा शब्द फार महत्त्वपूर्ण आहे. सध्या स्थितीत विविध देवतांच्या उपासनेसाठी समर्पित झालेले अनेक तथाकथित धर्म समाजामध्ये आढळतात. पण सत्संग वा चांगला संघ म्हणजे केवळ श्रीकृष्ण
श्रीकृष्णांनाच आराध्य देव मानणाऱ्या व्यक्तींचा संघ होय. द्वंद्व तितिक्षा हा आणखी एक महत्त्वपूर्ण शब्द. मनुष्य जोपर्यंत भौतिक जगामध्ये असतो तोपर्यंत भौतिक देहामुळे उद्भवणारी सुख दुःखे त्याला अनुभवावीच लागतात. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत तांतितिक्षस्व भारत असे म्हणतात. तांस्ती तितक्ष्व भारत असे म्हणतात. अर्थात मनुष्याने या भौतिक जगातील क्षणभंगूर सुख दुःखे कशी सहन करावीत ते शिकले पाहिजे. त्याचवेळी त्याने आपल्या कुटुंबापासून अनासक्त कसे असले पाहिजे आणि ब्रह्मचर्याचाही अभ्यास केला पाहिजे. शास्त्राच्या आदेशानुसार स्वतःच्या पत्नीशी योग्य लैंगिक संबंध ठेवणे याचाही ब्रह्मचर्य म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. परंतु अनैतिक लैंगिक संबंध धर्मतत्वाच्या विरुद्ध असून ते आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधा निर्माण करतात. या श्लोकामधील विज्ञान विराजित हाही एक महत्त्वपूर्ण शब्द आहे. मनुष्याने आध्यात्मिक जीवनातील प्रत्येक कार्य शास्त्राच्या आधाराने आणि जाणीवपूर्वक केले पाहिजे. तसेच त्याला आत्मसाक्षात्कारही झालेला असावा. अशा रीतीने तो भवबंधनाचा त्याग करू शकतो. श्री माधवाचार्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे या 4 श्लोकांचा मथितार्थ असा आहे की मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या कामनेने प्रेरित होऊन कार्य करू नये. भगवंताची सदैव प्रेममय सेवा करावी. दुसऱ्या शब्दांत भक्तियोग हा मान्यताप्राप्त मुक्तिमार्ग आहे. श्रील मध्वाचार्याने या संदर्भात अध्यात्म नामक शास्त्रातून पुढील श्लोक दिला आहे. आत्मनो विहितं कर्म विर्जयत्वान कर्मणः कामस्तच परित्यागो निरीहेत्याहुरुत्तमः. मनुष्याने केवळ आत्मकल्याणार्थच कार्य करावे आणि इतर सर्व कार्य त्याग करावे. अशा प्रकारे कार्य करणारा तो निरीच्छ म्हणून ओळखला जातो. वस्तुतः कोणताही जीव पूर्णपणे निरीच्छ कधीच होऊ शकत नाही. पण जेव्हा तो केवळ आत्मकल्याणाचीच इच्छा करतो तेव्हा त्याला निरीच्छ मानण्यात आले आहे. आध्यात्मिक ज्ञान हे ज्ञान विज्ञान समन्वितम आहे. म्हणून मनुष्य जेव्हा पूर्णपणे ज्ञान आणि विज्ञानयुक्त होतो तेव्हा तो पूर्णत्व प्राप्ती करतो. ज्ञान म्हणजे भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत हे जाणणे ह्याला ज्ञान म्हणतात. आणि विज्ञान म्हणजे मनुष्याला भौतिक अस्तित्वाच्या अज्ञानातून मुक्त करणारी कार्य होय. विज्ञान म्हणजे भौतिक अस्तित्वाच्या अज्ञानातून मुक्त करणारी कार्य आहेत. असे म्हटले आहे की ज्ञान परमगृह्य हे यदविज्ञान समन्वितम. भगवंताविषयीचे जे ज्ञान अत्यंत मुख्य आहे गुह्य आहे आणि ज्या परमश्रेष्ठ ज्ञानाद्वारे भगवंताचे स्वरूप जाणता येते त्या ज्ञानामुळे सर्व जीवांना मोक्षप्राप्ती शक्य होते. हे परमश्रेष्ठ ज्ञान म्हणजेच विज्ञान. भगवद्गीतेत 4व्या अध्यायामध्ये 9व्या श्लोकमध्ये म्हटल्याप्रमाणे जन्म कर्मच मे दिव्यम मेव तो वेत्ति तत्वतः त्यक्त्या देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे भगवान बोलते, हे अर्जुन, जो मनुष्य माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य ज्ञान स्वरूप जाणतो तो देह त्यागानंतर पुन्हा या भौतिक जगामध्ये परत येत नाही, तर ते माझे शाश्वत धाम तो प्राप्त करतो. ओम अज्ञानतिमिरान्ध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकयां चक्षुरुमिलितेन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुपदकमलं श्रीगुरुवैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथामतं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेव
श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी शुभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुवे भवजपतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ब्राह्मण देवाय गोब्राह्मणहिताय जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। गुरुवे गौरचंद्राय राधिकाय तदालि कृष्णाय कृष्णभक्ताय तद्भक्ताय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री श्री गौरनेताय श्री श्री कृष्ण बलराम श्री श्री ललिता विशाखा राधा श्याम सुंदर श्री श्री जगन्नाथ सुभद्रा बलदेव जी भगवान की जय। इस अध्याय में अपने पुत्रों को ज्ञान देते हुए भगवान ऋषभदेव कहते हैं, ऋषभदेव सांगतात की या भौतिक कलियुगामध्ये, भौतिक संसारमध्ये जीवन जर जगायचं असेल तर मनुष्याने प्रथम एक मनुष्य बनलं पाहिजे। आज मनुष्य स्वतः एक जानवरासारखं जीवन जगत आहे। आहार निद्रा भय मैथून याच्या मागे लागून आपलं जीवन काय आहे, उद्देश काय आहे हे पूर्ण विसरलेलं आहे। आणि त्याच्यामुळे प्रथमतः हे जे बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, मांस मच्छी मटण मदिरा ह्या गोष्टी, शराब त्याग करून त्याने एक सात्विक आहार, सत्वगुण, सात्विक आहार म्हणजे डाळ, सब्जी, राईस, चपाती, स्वीट, सात्विक ह्याचं ग्रहण केला पाहिजे, भोजन केलं पाहिजे। आणि त्यानंतर हळूहळू भगवंताचं नाम उच्चारण केलं पाहिजे। आणि उच्चारण करता करता हळूहळू जप वगैरे केले पाहिजे। जप करता करता भक्तांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे। भक्तांच्या संगतीमध्ये येता येता मंदिरात जाणं, भक्तांच्या संगतीमध्ये उठणं बसणं, त्यानंतर भगवंताचे जे क्लास, त्यांचे जे पार्षद असतात, जे त्यांचे शिष्य असतात, जे भक्त असतात, जे क्लास वगैरे देतात, भगवद्गीतावर क्लास, श्रीमद भागवतमवर क्लास, ते अटेंड करणं। त्याच्यानंतर भक्तांच्या संगतीमध्ये राहून भक्तीचं ज्ञान प्राप्त करणं। भगवान कोण आहे? पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण विष्णू भगवान आहेत आणि त्यांचीच भक्ती करणं हेच ज्ञान आहे। आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणून त्याने आपल्या मुलांना सांगितलं की प्रथम एक आध्यात्मिक गुरु करायला पाहिजे। जीवनामध्ये ज्याचा गुरु नाही त्याला मोक्ष नाही, म्हणून सांगितलेलं आहे जन्माला मनुष्य जीवन मिळाल्याच्या नंतर त्या व्यक्तीने प्रथम आपल्या जीवनामध्ये एक गुरु करायला पाहिजे। प्रथम गुरु प्रत्येकाचा कोण असतो? तो आई असते। आईच्या नंतर वडील असतात आणि वडिलांच्या नंतर जेव्हा तो मुलगा शाळेमध्ये जातो म्हणून त्याला शिक्षक गुरु होतात। आणि शिक्षक गुरु झाल्याच्या नंतर जेव्हा त्याला थोडंसं ज्ञान प्राप्त होतं आणि समाजामध्ये जेव्हा जिकडे तिकडे जातो तेव्हा त्याला जे ज्ञान दिलं जातं ते सगळे त्याचे शिक्षा गुरु होतात। म्हणून शिक्षा गुरु भरपूर आहेत, पण त्यातून आध्यात्मिक जो ज्ञान देतो आणि तो जो शिक्षा गुरु असतो, जो आध्यात्मिक ज्ञान देतो तो खरा शिक्षा गुरु। आणि त्या आध्यात्मिक ज्ञानातून जो शिक्षा घेऊन पुढे जातो आणि जीवनामध्ये एक स्वतःचा मार्गदर्शक गुरु, दीक्षा गुरु, म्हणजे दीक्षा घेतल्याच्या नंतर त्या नियमांचं पालन करून भगवंतांशी संबंध जोडण्याचं काम कोण करत असेल तर ते दीक्षा गुरु करतात। म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दीक्षा गुरु एकच असतो, पण शिक्षा गुरु जास्त असतात। म्हणून त्या दीक्षा गुरुला केल्याच्या नंतर त्याला दीक्षा दिली जाते। त्याच्या पापातून, त्याच्या अपराधातून त्या दीक्षा गुरु त्या व्यक्तीला मुक्त करतो। आणि तो म्हणतो, ते गुरु महाराज म्हणतात, कोण? दीक्षा गुरु महाराज, की तुझी सर्व पाप माझ्याकडे, सर्व अपराध माझ्याकडे,
माझ्या नावाचा उच्चारण करून तुला मी भगवंताच्या बरोबर भेट करून देईन, हे त्यांचा उद्देश असतो. आणि म्हणून दीक्षागुरू महत्त्वाचा आहे जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या. आणि दीक्षागुरू भगवंताचं आणि भक्ताचं मधला एक पार्षद असतो. कोण? दीक्षागुरू. आणि भक्ताचं आणि भगवंताचं जे भगवंताकडे घेऊन जाण्याचं काम दीक्षागुरू करत असतात. कोणाला? भक्ताला. आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दीक्षागुरू सर्वात श्रेष्ठ आणि महत्त्वाचा आहे. म्हणून इथे सांगितलं आहे, प्रथम आध्यात्मिक गुरु करणं महत्त्वाचं आहे, स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धा आणि प्रेम ठेवून आध्यात्मिक भक्तीमध्ये पुढे जाणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर इंद्रिय तृप्तीचा मतलब ज्या काही आपण पद, प्रतिष्ठा, पैसा, प्रसिद्धी, सुंदर स्त्री, ह्या ज्या इंद्रिय तृप्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे आहे, कार आली, बंगला आला, प्रॉपर्टी आली, पैसा आला, या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी आहेत. ह्याच्यापासून तिरस्कार केला पाहिजे. सुखदुःखी रूपी सुख कधी आलं आणि दुःख कधी आलं हे ऊन पावसासारखं आहे. कधी ऊन येतं, कधी पाऊस येतो, हे जे द्वंद्व असतात, तसं हे सुख आणि दुःख आहे. ह्याला समान नजरेने बघितलं पाहिजे. ह्याचा सुख आलं म्हणून आनंदी आणि दुःख आलं म्हणून रडायचं नाही, ह्याला समान. त्याच्यानंतर त्याला सहन करायला पाहिजे. सुखामध्ये जेव्हा आनंद आपण मानतो, पण दुःख आल्याच्या नंतर आपण नाराज होतो. अरे भगवंताने मला दुःख दिलं, त्या बघ तो बाजूचा किती सुंदर सुखामध्ये आनंदामध्ये एन्जॉय करतो, आणि मी कोणतं पाप केलं होतं जे मला दुःख भोगावं लागतं, असं आपण म्हणतो. परंतु सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टीमध्ये समान राहिलं पाहिजे, तर योग्य आहे. कारण ते क्षुल्लक आहेत आणि ते कशासारखे आहेत? पाऊस आणि उष्ण, उन्हाळा पावसाळा ह्या ऋतूसारखे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत असतो. जीव हा भौतिक जगामध्ये अगदी उच्च ग्रहात तर इत्यादी सर्वच ग्रहावर दुःखी असतात, म्हणून त्यांची दुःखी अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादा दुःखी व्यक्ती असतो, त्याचं दुःख जाणून घेतलं पाहिजे, त्याला सहकार्य केलं पाहिजे, त्याला भक्तीमध्ये आणून त्याला योग्य मार्गाला लावलं पाहिजे. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सत्याविषयी जिज्ञासा केली पाहिजे. सत्य काय आहे? सत्यवादीलाच सपोर्ट केला पाहिजे. सत्य जेव्हा ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीवर विश्वास एकदा ठेवला जातो, आणि ज्यावेळेस विश्वास तो पात्र होतो तेव्हा त्याला सक्सेस मिळते, आणि जेव्हा त्या विश्वासघात करतो त्याच्यानंतर त्याच्यावर कोणताही विश्वास ठेवला जात नाही. हा जगाचा नियम आहे. परंतु आज ह्या जगामध्ये अशी विषय आहेत, कारण या कलियुगामध्ये जे पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धीसाठी पैसा ज्यांच्याकडे आहे ते चोर आहेत, डाकू आहेत, अत्याचारी आहेत, वाईट गोष्टी घडवणारे आहेत, आणि तेच पैशाच्या जीवावर उपभोग चांगल्या चांगल्या ठिकाणी घेतात, आणि त्यांनाच लोक परत निवडून पण देतात आणि त्यांना अधिकारी पण बनवतात. त्यामुळे समाज सुधारणार कसा? त्यामुळे सुधारण्यासाठी त्याच्यासाठी सत्यवादी व्यक्ती पाहिजे, पारदर्शक व्यक्ती पाहिजे, एकनिष्ठ व्यक्ती पाहिजे, ज्याला समाजाची जाण पाहिजे. पण काही लोक असे निवडले जातात की जे चोर आहेत हे सर्वांना माहीत आहे, परंतु ते श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे सर्व पॉवर आहे, शक्ती आहे, पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, आणि लोकांच्या ओळखीचे आहेत, ह्याचा उपयोग घेऊन त्यांनाच घेत. मग त्यांच्याकडून आपण कोणती अपेक्षा करणार की ते समाजाला योग्य मार्गदर्शन करणार असं? मग त्याच्यासाठी ज्ञानी बनून योग्य, पारदर्शक, इमानदार, एकनिष्ठ असा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीलाच पदावर बसवणं महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यानुसार तो समाज बदलला जातो. चोरांना ठेवून समाज कधी बदलत नाही. आणि आज परिस्थिती अशी आहे,
एका मुख्य पदावर जेव्हा एक इमानदार व्यक्ती बसतो आणि त्याच्या अंडरमध्ये चोर जरी असले तरी तो चोरांना सरळ करण्याचं काम करू शकतो. पण एका मुख्य पदावर चोर जर व्यक्ती असेल आणि खाली जर इमानदार असेल तर त्या चोरामुळे इमानदार पण चोर होतो. म्हणून कोणाची संगत करावी हे सांगितलेलं आहे. तर सत्याविषयी ज्ञान असावं, जिज्ञासावे, जिद्द असायला पाहिजे, सत्याला सपोर्ट करायला पाहिजे. त्यानंतर भक्तिमय सेवा प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारचे तपश्चर्या करायला पाहिजे. म्हणजे कशासाठी? भक्तिमय जीवन जगायचं असेल तर तपश्चर्या, सकाळी लवकर उठणे, 3 वाजता उठणे, आंघोळी करणे, 4 वाजता म्हणजे 3 ते 6 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो आणि त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो त्याला कशाची मतलब काय म्हणतो, ब्रह्ममुहूर्ताची, इतर मुहूर्ताची काही गरज नसते. त्या मुहूर्तामध्ये प्रत्यक्ष आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये आहोत आणि त्यावेळेस आपण ज्या काही चांगल्या भक्तिमय जीवनाच्या गोष्टी करतो त्या आपल्या जीवनासाठी योग्य असतात. त्याच्यानंतर ती तपश्चर्या करायला पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठीचे प्रयत्न त्याग द्यायला पाहिजे. इंद्रिय तृप्ती, ज्याच्यापासून आपली इंद्रिय तृप्ती अशी होते त्या गोष्टीचा अतिशय पूर्णतः त्याग दिला पाहिजे. त्याच्याकडे डुंकून पण बघता कामा नये. त्यानंतर सदैव भक्तांच्या संगतीत राहून भगवत कथा श्रवण करायला पाहिजे. भक्तांच्या संगतीशिवाय तुम्हाला भक्ती प्राप्तच होऊ शकत नाही. म्हणून भक्त कुठे आहे, त्याची संगत कशी आहे, तो भक्त योग्य आहे ना, त्याची संगत करायला पाहिजे. तो माझ्याकडे येणार, मला विचारणार, मला नंतर मस्का पॉलिश करून मंदिरात घेऊन जाणार, हे विषय मनातून काढून टाकायचे. भगवंताच्या भक्त जिथे आहेत तिकडे आपण जाणे. म्हणजे दुधामध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये दूध मिसळल्याच्या नंतर पाणी कोणतं आणि दूध कोणतं आपण जे बघू शकत नाही, तसा भौतिक संसारमधला दुःखी आणि सुखी आदमी असो आणि भक्त असो, त्या भक्तामध्ये जेव्हा सुखदुःखी आदमी येऊन भौतिक संसारी मिक्स होतो तेव्हा तो पण भक्तीचा, त्याच्या आशीर्वादाने त्याला भक्तीचा मार्ग मिळतो. आणि म्हणून त्याला सांगितलं आहे की सदैव भक्ताच्या संगतीत राहून भगवत कथा श्रवण करा, भगवंताचे कीर्तन आणि यशोगान करा. भौतिक संसारमध्ये आता ह्या कलियुगामध्ये हरेर्नाम 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 हे केवलम कलो नास्ते व नास्ते व नास्ते व हितगरंज. ह्या कलियुगामध्ये हरीचं नाम आणि हरीचं नाम एकमेव तुमच्यासाठी योग्य आहे. अदरवाईज काही नाही. हरेर्नाम 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 केवलम, फक्त भगवंताचं हरीचं जे नाम आहे हेच यशोगान करणं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हेच गात राहणं, हेच मंत्र बोलत राहणं, हेच तुमच्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे. आणि हेच जे हरीचं नाम आहे हे तुम्हाला ह्या कलियुगातून, ह्या दुःखालयातून पूर्णता पार करू शकतं. आणि म्हणून भक्तांच्या संगतीमध्ये राहून भगवत कथा श्रवण करणे, हरीचं नाम कीर्तन करणे आणि भगवंताच्या लीलांचं यशोगान करणे, लीलांचं सर्वांबरोबर लीलांबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. सर्वांना आध्यात्मिकदृष्ट्या समभावाने पाहणे. भौतिक संसारी लोक अतिशय ईर्ष्यालू, लोभी, अहंकारी, मतलब ह्या गोष्टीमध्ये असतात. परंतु जेव्हा भक्तीमध्ये जो व्यक्ती येतो तेव्हा तो सर्वांना आध्यात्मिकदृष्ट्या समभावाने, कोणामध्ये दोष बघत नाही, त्याच्यामध्ये हे कमी, जो भक्त असतो तो दोष बघत नाही आणि जो अभक्त असतो त्याला सगळे दोषच दिसतात, त्याला चांगलं काय दिसतच ना कोणामध्ये. आणि असं दिलेलं आहे. म्हणून कधी कोणामध्ये दोष बघू नये. प्रत्येकामध्ये दोष असतात, परंतु आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष बघतो तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे, माझ्यात काय दोष नाहीत का, मी तर दोषाने भरलेलो आहे, दुसऱ्याला काय शिकवू. तर म्हणून आपण जेव्हा दुसरीकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात. आपण त्याच्या 3 पटीत दोषी आहोत आणि आपण दुसऱ्याला ज्ञान देतो की त्याने असं करायला पाहिजे, त्याने तसं करायला, तर ते अयोग्य आहे. आपण दोषमुक्त झालं पाहिजे आणि त्यानंतर आपण दुसऱ्याला दोषी ठरवू. म्हणून प्रत्येकाला समभावाने, समनजरेने बघायला पाहिजे, समभावाने पहा.
शत्रुत्व त्यागून क्रोध तथा शोकाचे दमन करा. शत्रुत्व कोणाशीही ठेवू नका. प्रत्येकामध्ये प्रेमता, ज्याच्याबरोबर पटत नसेल कमी बोला, पण एकामेकाला रिस्पेक्ट द्या. शत्रुत्व त्यागून क्रोध म्हणजे रागिष्ट स्वभावचे, आपल्यामध्ये जो राग असतो, रागामुळे आपल्या हातून अनिष्ट गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामुळे त्याचे दमन करा म्हणजे पूर्णतः नष्ट करा त्याला. क्रोधाचे आणि शोकाचे. आत्म्याचे देहाशी आणि घराशी तादात्म्य करू नका आणि वेदशास्त्राचे नेहमी अध्ययन करा. बघा, आत्मा हा शरीर सोडून, आपला जो आत्मा आहे, आपण हे शरीर कपड्यासारखे बदलत असतो. किती लाखो जन्म आपले झालेले असतील आणि त्यामुळे आत्मा हा कधीही मरत नसतो, तो अमर आहे. तो हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणार. जशी तुझी इच्छा आहे त्या पद्धतीत तुला शरीर पुढचं मिळणार. तर त्या 84 लक्ष योनी घुमू नये, फिरू नये. आणि म्हणून भगवंताचं नाम, गुण, रूप, लीला याच्यामध्ये आपण जर तल्लीन असू तर आपल्याला भगवत प्राप्ती होणं मुख्य एक मिळणारच, त्याच्यामध्ये काही दोष नाही. पण आपण जर दोष काढत राहिलो, आहार निद्रा भय मैथून ह्याच्यामध्ये असो, लोभ करत असू, तर आपल्याला ते भेटणार नाही. म्हणून त्याला सांगितलं आहे की हे शरीर आणि आत्मा हा भगवंताचा अंश आहे आणि तो हमेशा, तसं जर बघितलात तर भक्तीमध्ये श्रेष्ठ गोपिया होत्या. गोपिया हमेशा स्वतःच्या घराचा, स्वतःच्या नवऱ्याचा, स्वतःच्या आईवडिलांचा, स्वतःच्या मुलाबाळांचा कधीही विचार करत नव्हत्या. त्या फक्त विचार करत होत्या कोणाचा? भगवान श्रीकृष्णांचा. भगवान श्रीकृष्ण कसे आहेत, कसे हसतात, कसे बासुरी वाजवतात, कसे गायींना घेऊन चरायला घेऊन जातात, कसे येतात, त्यांच्या येताना पायाला काटे तर लागत नाही ना. म्हणजे हा त्यांच्याबरोबर विचार, त्यांच्याबद्दल विचार करत नाही. आणि हा जो भक्तीचा प्रेम आहे तो व्यक्तीमध्ये आला पाहिजे. आपण काय करतो? भगवंताच्या मंदिरात जरी गेलो तरी मोबाईल घेऊन असतो. भगवंताच्या मंदिरात गेलो तरी आपल्या बायका मुलांबद्दलच विचार करत असतो. अरे सुंदर रूप भगवंताचं आपण मंदिरामध्ये आलोय घेण्यासाठी, तर आपण तेच विषय, घरामध्ये पण तेच, बाहेर पण तेच, काय फायदा? तर आपण जेव्हा भगवंताचं दर्शन घेतो त्या सगळ्याचा त्याग केला पाहिजे आणि भगवंताची एकरूप झालं पाहिजे. त्यांच्याबद्दल त्यांचं जे सुंदर रूप आहे त्याचं आपण गुणगान केलं पाहिजे. त्यांचं जे कसं चरणापासून चरण, कमर, छाती, डोकं असं त्यांचा आपण दर्शन घेतलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला आनंद मिळतो. तर इथे सांगितलेलं आहे की त्याचं आत्मा देहाशी, म्हणून आत्मा हमेशा शरीर बदलतो आणि जसं, आणि घराशी पण तादात्म्य ठेवू नये. कधी कधी लोक बघा, माझं घर, माझी प्रॉपर्टी, माझा बंगलो, माझी कार, याच्यामध्ये एवढे गुंतलेले असतात. आज तर कलियुगामध्ये लोक कार वगैरे घेतात, त्यांचा अर्धा जीव त्या कारवर असतो. ती माझी बाईक, माझी कार, माझ्यासारखी कोणाची कार नाही. आणि जरा काय त्या कारला झालं की ह्यांचा राग एवढा काय फार, समोरच्या व्यक्तीचा विचारच करत नाही. अरे तो मनुष्य आहे, कार तर आज आहे तर उद्या नाही, पण त्या मनुष्याचा असं नुकसान झालं, भरपाई करून घ्यायला पाहिजे. मारणं आणि त्याला डायरेक्ट गोळी वगैरे घालणं किंवा काय 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 चाललंय काय, हे तर माणसाला हे कळत नाही. आणि त्यामुळे माणूस हा राक्षस बनलेला आहे, दुसऱ्याची कदर करत नाही आणि म्हणून तो त्याचं दुःख भोगत असतो. त्याने जीवनातून, हे मनुष्य जीवन दे लाखो योनीच्या नंतर मिळालेलं आहे, ते कशासाठी? भगवंताचं भक्ती करण्यासाठी. पण आपण त्याचा दुरुपयोग करून भौतिक संसार, जी वृत्ती आहे, इंद्रिय तृप्तीचा जो वेग आहे त्याची आपण कदर करतो आणि आपल्या जीवनाचा जो मुख्य उद्देश आहे त्याला विसरून जातो. आणि म्हणून इथे सांगितलं आहे की आत्म्याचं देहाशी आणि घराशी तादात्म्य करू नये. म्हणजे माझं घर, माझी संपत्ती याचा कधी अपेक्षा करू नये. हे माझं शरीर आहे, हे बदलणार. तसंच आपली प्रॉपर्टी आज आहे तर उद्या दुसऱ्याची कोणाची तरी होणार, त्यामुळे ह्याच्यावर लक्ष ठेवू नये. वेदशास्त्रांचे नेहमी अध्ययन करणार. वेद म्हणजे भगवंताचे, रामायण,
महाभारत, भगवद्गीता हे जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्याचं वेद पाठन केलं पाहिजे. त्यानंतर एकांत स्थळी निवास करा आणि मन, इंद्रिय तथा प्राणवायू यावर पूर्ण संयम साधता आला पाहिजे. एकांत राहिलं पाहिजे. बघा 50 वर्षानंतर प्रत्येक पुरुषाने आपल्या परिवारापासून लांब राहणं हे एकांत आहे आणि त्यानंतर भक्ती करणं योग्य आहे. आज बघा मायेच्या हारी झाल्यामुळे माझा पती, माझा नवरा, माझी पत्नी, माझी मुलं बाळ असं आपण ही आज जो पुरुष ज्या पत्नीबरोबर आहे आणि जी पत्नी आपल्या पुरुषाबरोबर पतीबरोबर आहे ते जेव्हा जास्त प्रेमामध्ये सटीक होतात तेव्हा पुढचा जन्म जो पुरुष आहे ती स्त्री होते आणि स्त्री आहे ती पुरुष होते आणि त्यांचा परत जन्म येतो. म्हणून जास्त आसक्त एखाद्यावर कधीच होऊ नये. 50व्या वर्षात पहिल्यांदा लोक घर सोडून वनात जात होते, पण आज वनं राहिली नाहीत नसल्यामुळे कोण कुठे जाणं म्हणून घरात असतात. परंतु घरामध्ये पण आपल्या परिवारापासून थोडा जास्त राहा. आज लोकांना आईवडिलांचाच कंटाळा येतो आणि त्याच्यामुळे ते आश्रमात ठेवतात आणि मग त्यांना असं वाटतं आमची छोटी रूम आहे, त्या रूममध्ये आईवडील कुठे राहणार, आम्ही कुठे, आणि जीवनाचा आनंद कधी घेणार, आईवडिलांचा डिस्टर्ब होणार, आणि त्याच्यामुळे त्यांना आश्रमात ठेवतात. बिचाऱ्या त्या आईवडिलांना म्हातारपणे मुलांची गरज असते, पण त्यांना असं दुःख होतं की लहानाचं मोठं केलं पण जेव्हा मला गरज आहे तेव्हा मला वृद्धाश्रमात जावं लागतं. किती दुःख आहे ते. तर हे अयोग्य आहे. ते मुलाने सर्वांना समजलं पाहिजे की जसे आईवडिलांनी आम्हाला लहानाचे मोठे केले तसे उतारत्या वयात आईवडिलांचे आपण सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. तसंच एकांत स्थळी निवास करून मन हे चंचल आहे, त्या मनाला कंट्रोल करणं हे एकांत स्थळी. जेव्हा आपण सर्वांच्या संपर्कात येतो ना, मन फा बोलत असतो, मोबाईलवर 17 वेळा एकामेकाला विचारत असतो कसं जा काय, आणि त्याच्यामुळे आपलं मन चंचल होतं आणि ती इंद्रिय जी आहे ही भोगाच्या मागे लागून इंद्रिय हे आसक्ती वाढते आणि म्हणून आपलं मन दूषित होतं. म्हणून मन आणि इंद्रियांना आणि प्राणवायूंना एकांत स्थानी जाऊन संयम साधता येईल. वेदशास्त्रावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवली पाहिजे. सदैव ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे. ब्रह्मचारी जे आहेत ते कसं भगवंताच्या भक्तीचं पूर्णता तल्लीन असतात. त्यानंतर ते कोणत्याही वाईट गोष्टीमध्ये जात नाही, बरोबर, आणि ते पालन आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. निर्दिष्ट कर्तव्याचे आचरण करा, अनावश्यक बोलणे टाळा. कर्तव्य जे आहे योग्य कर्तव्य त्याचं आचरण करायला पाहिजे आणि अनावश्यक फालतू बोलणं जे असतं आपण लोकांशी बोलतो ते टाळलं पाहिजे. भगवंताचे सतत चिंतन करायला पाहिजे आणि अधिकारी पुरुषाकडून ज्ञान प्राप्त, जो भक्तीमध्ये उच्च पदावर आहे, जे दीक्षागुरू आहेत, असे जे गुरु आहेत त्यांचं म्हणजे आचार्य संत यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. गुरुचं मार्गदर्शन, आचार्यांचं मार्गदर्शन, आपल्या अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि भक्तियोगाचे आचरण करून धैर्य राखलं पाहिजे. म्हणून सांगितलं उत्साह निश्चया धैर्या तत्तच कर्म प्रवर्तना संग त्यागा तते वृत्ती षडबी भक्ती प्रसिद्धती. जेव्हा तुम्ही उत्साहाने भक्ती करता तेव्हा धैर्य हे राखलंच ठेवलं पाहिजे. आपल्यामध्ये धैर्य नसतं त्यामुळे आपण भक्तीमध्ये सक्सेस होत नाही आणि आपण ताबडतोब मतलब आपल्या इच्छा पूर्ण ताबडतोब झाल्या पाहिजे. ही इच्छा जी आपली आहे ती अयोग्य आहे. म्हणून धैर्य ठेवलं पाहिजे आणि उत्साहाने ज्ञानामध्ये प्रगती कराल अशी इच्छा ठेवली पाहिजे. पण मिथ्या अहंकार असा त्याग केला पाहिजे. मिथ्या अहंकार असला नाही पाहिजे. अहंकारामुळे माणसाचा नाश होतो. जसा रावणाचा अहंकारामुळे, रावण हा पूर्ण ज्ञानी होत, त्याच्यासारखा ज्ञानी कोणी नव्हता, परंतु एका भगवान राम यांची पत्नी सीतामाता, हिला त्यांच्या पत्नीने मंडोदरीने सांगितलं की कोणत्याही स्त्रीचा तुम्ही संग करू नका, तुमच्या एवढ्या पत्नी आहेत.
पण त्याने जाणून बुजून तिचं अपहरण करून आणून तिला आपली पत्नी बनण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याच्या अहंकारामुळे त्याचा पूर्ण नाश झाला. आणि जेव्हा घरातला व्यक्ती दुसऱ्याला जाऊन मिळतो आणि आपल्या घरातली गोष्ट जेव्हा दुसऱ्याला कळते तेव्हा आपलं घर संपायला वेळ लागत नाही. हे रावणाने जेव्हा रामजी लक्ष्मणाला बोलले रावण ज्ञानी आहे, जाऊन त्याला विचार त्याच्या ह्या परिस्थितीचं कारण काय, तेव्हा त्याने सांगितलं की मी ज्ञानी आहे ठीक आहे, परंतु माझ्या घरातील एक व्यक्ती रामला जाऊन करून रामाचा भक्त होता विभीषण, तो रामाला जाऊन भेटला, ते माझ्या घरातली सगळी माहिती रामाला माहिती पडली आणि त्यानंतर मी जे करायला नको होतं ते केलं आणि त्याचा परिणाम आज मला भोगावा लागतो. म्हणून वाईट गोष्टी आपण कधी मनात आणू नये आणि अहंकार कधी मनात ठेवू नये. दुसरा जर आपल्याला टोचन करत असेल तर आपण नम्रतेने सहन केलं पाहिजे. एक दिन उसका भी खराब हो जाएगा. तो त्याच्यामुळे आपण हमेशा लक्षात ठेवलं पाहिजे. हे जे ऋषभदेवाने आपल्या मुलांना भौतिक संसारमध्ये कसं जीवन जगायचं ह्याचं जे ज्ञान दिलं हे आजकाल लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि हे प्रत्येकाने आत्मसात करून आपलं जीवन जगलं तर त्याच्यासारखा सुखी संपन्न जीवन कोण नाही. आणि म्हणून हे आपण याच्यावर आज कथन केलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय. परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.